हा अभंग पाठ नाही असा इथं व्यक्ती नाही, विनोदाचा भाग सोडा आणि चिंतनाकडे लक्ष द्या. हरिपाठ नावाच्या ग्रंथातील हा पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे. देवाची द्वारी. हा अभंग निवडण्याची अनेक कारणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित नियम आहेत. पहिल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणत्या अभंगावर निरूपण करावं, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सहाव्या दिवशी जागराची सेवा, काल्याची सेवा, पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा असं कुठेही लिहिलं नाही, पण अलिखित नियम आहे. यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. मोठमोठ्या लोकांनी हा नियम पाळला म्हणून आपल्यासारख्या सामान्य लोकांनीही हा नियम पाळला पाहिजे. या नयाने पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा. म्हणून आजच्या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबा आपल्याला हरिनाम घेण्याचा आग्रह करतात. आग्रह, नामाविषयी चिंतन या कीर्तन या अभंगात आहे. मुळात हरिपाठातला हा पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे. आणि हरिपाठ ग्रंथ एवढा सामान्य नाही योगेश महाराज. हरिपाठ ग्रंथ फार मोठा ग्रंथ आहे. हरिपाठाची फलश्रुती ही आहे, वैकुंठ भुवनी घर केली. वैकुंठ लोकांचं रिझर्वेशन करून देणारा हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. फार साधा सोपा सामान्य ग्रंथ आहे. मला बरीच लोक आज हरिपाठाला दिसली म्हणून हा अभंग निवडण्याचं आणखीन एक त्यातल्या त्यात कारण. आणि विशेषतः मी चौथं कारण असं सांगेल की या महाराष्ट्राला ज्यांच्यामुळे हरिपाठाची ओळख झाली आणि ज्यांनी हरिपाठाची चालच पहिल्यांदा हरिपाठाच्या पहिल्या अभंगाला लावली, ते वंदनीय गान कोकिळा महाराष्ट्र भूषण हरिभक्त परायण, अगदी आता अल्पशा काळामध्ये वैकुंठ गमन केलेले वंदनीय गुरुनाम गुरु बाबा महाराज सातारकर यांच्या मुखातून देवाची द्वारी चाल आजही महाराष्ट्रीयन लोकांच्या संप्रदायाच्या कानातली आणखीन बाहेर जात नाही. म्हणून सुद्धा हा अभंग निवडण्याचं अनेक कारण आहेत माझ्या डोळ्यासमोर. आता जास्त कारण सांगितण्याच्या भानगडीत पडत. हरिपाठ ग्रंथ, ज्ञानोबारांनी हरिपाठ ग्रंथ हा निव्वळ आपल्या संसारिक लोकांसाठी केलेला ग्रंथ आहे. जसं ब्राह्मण त्रिकाल संध्या करतो ना, ब्राह्मण सकाळी साधना करतो, ब्राह्मण दुपारची साधना करतो आणि ब्राह्मण संध्याकाळची संध्या करतो, त्याला त्रिकाल संध्या म्हणतात. तसं वारकऱ्याला सुद्धा वारकरी तत्व येण्याकरता वारकऱ्यालाही त्रिकाल संध्या करावी लागते. वारकऱ्याची सकाळची साधना म्हणजे नित्याचा काकडा आहे. वारकऱ्याची दुपारची साधना म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं वाचन आहे. आणि वारकऱ्याची संध्याकाळची साधना म्हणजे नित्याचा हरिपाठ आहे. हे तिन्ही साधना केल्याशिवाय वारकऱ्याला वारकरी तत्व प्राप्त होत नाही. वारकरी होणं एवढं सोपं नाही. ऐका फोपरेकर, माळ घातल्याने माळकरी होईल. मोठमोठ्या माळा घालतात काही लोक. माळ घातल्याने माळकरी होईल, पण वारकरी होईल का नाही याची शाश्वती नाही. कीर्तन केल्याने महाराज होईल, पण वारकरी होईल का नाही याची शाश्वती नाही. वारकरी होण्यासाठी वारकऱ्याची ही तिन्ही संध्या करावी लागतात, त्यावेळेस वारकरीत्व प्राप्त होतं. आता ऐका, दररोज संध्याकाळचा हरिपाठ घेतल्याशिवाय आपल्या मुखाला जो अन्न लावत नाही त्याचं नाव वारकरी आहे. मी हे वारकऱ्याविषयी बोलतो, महाराजाविषयी नाही. हा, येते का लक्षात? का रेंज गेली सध्या महाराष्ट्रात? तरी सुद्धा या अभंगावर ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय गुरुवर्य जशी कृपा करतील तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ऐका, हरिपाठ ग्रंथ सामान्य नाही. एकतर मुळात वारकरी जो आहे ना, मी अगदी सोपं बोलतो, वारकरी जो आहे ना, तो विद्वत्तेवर कलेवर जगणारं हे तत्वच नाहीये. वारकरी हा विश्वासावर जगणारं तत्व आहे. हे जामदे नावाचं इथे गाव आहे. आले का ते पोरं? जामदे नावाचं गाव आहे. मला सांगताना आनंद होईल चंदू महाराज. मी 10 तारखेला तिथे कीर्तन केलं. त्या गावातला एक फाशेपारधी समाजामध्ये जन्माला आलेलं एक लेकरू, ज्याचं वय 20 ते 22 वर्षाचं आहे, ज्याची एक साधारण झोपडी आहे. त्या झोपडीला जर मोठाने जोऱ्याने जर वारा सुटला तर त्याची झोपडी वाहून जाईल असा तो मुलगा. पण महिन्याची जामद्यावरून पंढरपूरची महिन्याची वारी करतो, याला वारकरी तत्व म्हणतात. तुम्ही आम्ही सध्या साधू आता वरून बघतो, वरी भगवा झाला नामी, अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू. चांगले कपडे घातल्याने, भगवे कपडे धारण केल्याने जर साधू झाला असता तर भगव्या रंगाची कुत्रेही आहेत.
जटा वाढवल्याने साधू झाला असता तर अस्वलाला सुद्धा साधू म्हणायला पाहिजे होतं. अस्वलाच्या सर्वांगावर जटा आहे. बिळात राहून तपश्चर्या केली करून साधू झाला असता तर आपल्याला घोरपडी सारख्या उंदरासारख्याला सुद्धा साधू म्हणायला पाहिजे होतं. पण नको तिकडे जायला. हरिपाठ न घेतल्याशिवाय जेवत सुद्धा नाही त्याचं नाव वारकरी आहे. चला पुढे. ज्ञानोबांनी निर्माण केलेले मुळात 4 ग्रंथ आहेत आणि त्यातला 4था ग्रंथ आहे हरिपाठ. आता ज्ञानोबांनी हा हरिपाठ केला कोणा करता? एक बोलतो दिवसभर कष्ट करणारी लोक, दिवसभर राब राबणारी लोक, पण संध्याकाळी कुठेतरी यांनाही परमार्थाचा प्रसाद मिळावा म्हणून त्यांच्यासाठी दररोज संध्याकाळी 15 मिनिटात होणारा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचनासाठी ज्ञानोबांनी या हरिपाठाचा अधिकारीच तो म्हटलेला आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसार करतोय पण ज्याची तातडी जिव्हेने भगवन नामात आहे तो या ग्रंथाचा हरिपाठ या अधिकारी आहे. ज्ञानोबांनी मुळात 4 ग्रंथ रचले. माझ्याकडे थोडं अवदान द्या, मी आणखीन सोपं करणार आहे, काळजी करू नका. ज्ञानोबांचा पहिला ग्रंथ आहे अमृतानुभव, दुसरा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी, तिसरा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी आणि 4था ग्रंथ आहे हरिपाठ. ज्ञानोबांच्या या 4ही ग्रंथाचे 4 अधिकारी आहेत. ज्ञानोबांचे 4 मुलं आहेत. ज्ञानोबांना माऊली का म्हणतात? कारण जशी व्यवहारातली आई आपल्या लेकरांना खायला खाऊ देते आणि त्यांना पुष्ट करते, तसं ज्ञानोबांनी आपल्या 4ही मुलांना साधनेने परिपक्व असणाऱ्या 4ही मुलांना पुष्ट होण्याकरता खाऊ दिला. म्हणजे ते हे 4 ग्रंथ आहेत. ज्ञानोबांचे 4 मुलं. पहिला मुलगा ज्ञानी, दुसरा मुलगा योगी, तिसरा मुलगा साधक आणि 4था मुलगा संसारिक जीव. जेवढी जेवढी संसार करतात तेवढी तेवढी ज्ञानोबांची मुलं आहेत. माझ्याकडे अनेक प्रमाण आहेत. ज्ञानोबा ज्ञानेची माऊली आहे, ज्ञानियांचा शिरोमणी. ज्ञानोबा योग्याची माऊली आहे, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानोबा साधकाची माय आहेत, साधकांचा मायबाप. पण या संसारिकांचं मातृत्व कोणीच उचललं नाही, ते ज्ञानोबांनी उचललं. हे अनाथ होते म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. या अनाथाची माय सुद्धा ज्ञानोबा झाले आणि यांचं मातृत्व ज्ञानोबांनी स्वीकारलं. म्हणून ज्ञानोबांनी आपल्या ज्ञानी नावाच्या मुलाला खाऊ दिला, त्या खाऊचं नाव आहे अमृतानुभव. ज्ञानोबांनी आपल्याला योगी नावाच्या मुलाला खाऊ दिला, त्या खाऊचं नाव आहे चांगदेव पासष्टी. ज्ञानोबांनी आपल्या साधक नावाच्या मुलाला खाऊ दिला, त्या खाऊचं नाव आहे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानोबांनी आपल्या संसारिक मुलाला खाऊ दिला, त्या खाऊचं नाव आहे हरिपाठ. म्हणून महाराष्ट्रात जन्माला आलेले असाल आणि तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेत असाल आणि मराठी म्हणून घेत असाल तर आपल्या घरात दररोज नित्याचा हरिपाठ झाला पाहिजे, तरच आपल्या घरातल्या अन्नाची पंगत बसली पाहिजे, नाहीतर आपलं जगणं व्यर्थ असेल. चला आणखीन पुढे जात नाही. या 3ही ग्रंथाचं अधिकारत्व आपल्याला प्राप्त करणं सोपं नव्हतं. म्हणून ज्ञानोबांनी आपल्यासाठी स्वतंत्र ग्रंथ लिहिला, 27 अभंगाचा हरिपाठ. आपल्याला ज्ञानेश्वरीचा अधिकारी होता येत नव्हता. आता ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे? अहो अर्जुनाची पंथी जै परिसनया योग्य होती, तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे. जे अर्जुनाच्या योग्यतेचे आहेत ज्ञानोबा म्हणतात ते ज्ञानेश्वरीचे अधिकारी आहेत. अर्जुनाच्या योग्यतेचे म्हणजे अर्जुन कुरुक्षेत्रावर उभा आहे, समोरून कौरव आहेत, अर्जुन इकडे उभा आहे, सारथ्य करताना भगवान गोपालकृष्ण आहे आणि समोरच पाहिले पितामह भीष्म, ज्यांनी हा पार्थ द्रोणाचा केला, ज्याने धनुर्वेद मध्ये दिला, ते द्रोणाचार्य समोर आहेत. आणि तिथं युद्ध सुरू झालं. सांगितलं भगवान परमात्म्याने, अर्जुना हतो वा प्राप्तसे स्वर्गम जितवा वा भोगससे महिम, जिंकलास. म्हणून गड्यांनो तरुण कुरुक्षेत्रावर अर्जुन उभा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहेत ते माझ्याकडे लक्ष द्या. अर्जुनाच्या योग्यतेचे म्हणजे पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. पुढे काय? तुमचा अक्षय विद्वान होईल. एकदा टाळ्या वाजवायच्यासाठी. सघोषोधार्थ राष्ट्रानाम. जोरात. नवश्य पृथ्वीं चैव. वा वा वा. ओम विश्वम विष्णुर भूतकृत. हे वाजवा टाळा एकदा. आमच्या बाबाच्या संस्थेतले पोरं असे नाही. नाही तर किती वर्ष संस्थेत गेला? 3 वर्ष. काय लावला? कांदा. हे लेकरू आहे ना, हे जे तुमच्या समोर लेकरू दिसते, बावस्कर बाबाच्या संस्थेतला पहिला विद्यार्थी आहे. एवढं मारलं बाबांनी, पण आज ही लोक बाबांना फोन करतात, बाबा तुमच्या शिष्याचं कीर्तन झालं. बाबांना तो बरं वाटतं. बाबांसारखे गुरुजी
मोठ्या भाग्यानं मिळतात. आणि मी तर म्हणेल तुमच्या फोपरे गावाचं भाग्य आहे. आणि ही 2 चेहऱ्या आताच पाहून घ्या. पुढे हे फोपऱ्यात राहतील का न राहतील यांचा प्रश्न आहे, पण हे दोन्ही चेहरे उद्या महाराष्ट्राला फोपरे नावाचं गाव कळवून देतील. एवढे सुंदर चेहरे तयार होणार आहे. चला आणखीन पुढे जात नाही. फार मोठी श्रद्धा आहे बाबा. बाबा जातानाच म्हटले, ए बाप सुंदर गाव आहे, जरा चिंतन बिंतन सांग तू, नाही तर लय विनोद सांगतो काही बोलतो. म्हटलं बाबा काळजी करू नका. अर्जुन कुरुक्षेत्रावर उभा आहे. पांचजन्य ऋषिकेशोदेव संकप आस्फुरला पांचजन्य नावाचा. युद्धाला सुरुवात झाली. आता युद्ध म्हटल्यानंतर कोणीकडून बाण येईल, कोणीकडून गदा येईल, कोणीकडून काहीतरी भाला येईल, एखाद्याच्या छाताडात जाईल. आता कुरुक्षेत्रावर काय अशी भाषा, कुरुक्षेत्रावर भाषा हाना मारा, झोडा तोडा, पकडा कापा, अशी भाषा कुरुक्षेत्रावर आहे. त्या ठिकाणी असं असेल का हॅलो हाऊ आर यू, आय एम फाईन, असं असेल का? हा, हे असे लोक लय लवाड निघलो. काही काही लोक, ते इंदुरीकर बाबांचं वाक्य आता पुढेच आहे, सांगतो काळजी करू नका. आणि याच पाकिटात सांगतो, त्याची काळजी करू नका. ते इंदुरीकर बाबांचं वाक्य आहे, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. बरोबर आहे. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता तोंडावर. आता आम्ही दररोज गाडीच्या खाली उतरलो की ते 2-3 जण, हे आपलं गाव आहे हा, बाहेर गाडीच्या खाली उतरलो की 2-3 जण, हे बाबा 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 पुढे येतात बाबा 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 अशा भगवान बाबा. ते अशी लोक असतात क्या बाबा. ते काय अंतकरणात नम्रता नसते पण तरी नाही का, आणि प्रेमही नसतं पण तरी नम्रता दाखते. ही लोक लय घातक आहेत. मला अत्यंत गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावधान राहा साहेब, सावधान राहा, सावधान राहा. कुरुक्षेत्रावर काही ही भाषा असेल का? पण त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा सर्वांगाचे कान करून अर्जुन भगवंताचे शब्द ऐकतो. असे अर्जुनाच्या योग्यतेचे जे आहेत ते ज्ञानेश्वरीचे अधिकारी आहेत. तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरीचा अधिकारी होता येत नाही. चला पुढे दुसरा ग्रंथ आहे अमृतानुभव. कोण आहे अमृतानुभवाचा अधिकारी? ज्ञानी आहे, ज्ञानेश्वरीचा साधक आहे. विचारा ज्ञानोबारायांना, कोण आहे अमृतानुभवाचा अधिकारी? काही चांगले ऐकणारे आहेत म्हणून सांगितलं. ज्ञानोबाराय लिहितात, ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभवामृत सेवोनिया जीवनमुक्त. श्रीमंत आहेत ते अमृतानुभवाची. श्रीमंत म्हणजे पैसा. आहा, बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना ज्यांनी विजय प्राप्त केला, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाची श्रीमंती ज्याने प्राप्त केलेले असे जे श्रीमंत आहेत ते अमृतानुभवाचे अधिकारी आहेत. आपल्याला इंद्रियाची श्रीमंती प्राप्त करता येत नाही. शुगर 350च्या वर असली तरी अर्धा तरी गुलाबजामुन खावा वाटतो. आपल्याला इंद्रियाची श्रीमंती प्राप्त करता येत नाही, अधिकारी होता येत नाही. चला पुढे. तिसरा ग्रंथ आहे चांगदेव 65. आता याच्यात 65च ओव्या का? ज्याच्याकडे 64 कला आहेत पण ब्रह्मविद्येची 65वी कला नाही, आपल्याला कलाही प्राप्त करता येत नाही. चला पुढे. मग ज्ञानोबारांनी आपल्यासाठी ग्रंथ केला. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. आता हरिपाठाचा अधिकारी कोण आहे? जरा मी लवकर अभंगावर येतो, तुम्हाला सुरळीत जावं म्हणून. आता सर्व संसारिक लोक ज्ञानोबारांकडे आले. माऊली काय पाहिजे रे बाळा तुला? माऊली मला सुख पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येकाची अपेक्षा एकच आहे. तुम्ही म्हणाल महाराज नाही नाही नाही, प्रत्येकाची अपेक्षा वेगळी आहे. श्रोत्यांची अपेक्षा वेगळी आहे, गायकांची अपेक्षा वेगळी आहे, महाराज लोकांची अपेक्षा वेगळी आहे. तुम्ही म्हणाल कसं? श्रोत्यांची अपेक्षा यानं 10:30च्या आतच सोडावं ही त्यांची अपेक्षा. गायनाचार्य महाराजांची अपेक्षा आहे लवकर महाराजांनी प्रमाणावर यावं ही त्यांची अपेक्षा. कीर्तनकारांची अपेक्षा आहे आता ती कीर्तन झाल्यावर आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. महाराज तुम्ही कसं म्हणता की सर्वांची एकच अपेक्षा आहे? जरी इच्छा अपेक्षा पिंडे पिंडे मतिर्भिन्ना वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांची अपेक्षा लक्षार्थाने एकीकडे जाते. सर्वांना त्या इच्छेपासून सुख पाहिजे. ज्ञानोबाराय संसारिक ज्ञानोबारांना म्हणतात आम्हाला सुख पाहिजे. बाळा किती सुख पाहिजे? ज्ञानोबारांना संसारिक म्हटला. ज्ञानोबाराय न संपणारं सुख पाहिजे. मग बाबा थोडं तरी दुःख नाही? ज्ञानोबाराय दुःख अजिबात नको, फक्त सुखच पाहिजे. ऐका अभंगावर कसा येतो. दुःख अजिबात नको, सुखच पाहिजे. ब्रह्मलीन दामोदर बाबा वेदांताचे महान ग्रंथ सांगायचे म्हणून या सिद्धांतावर येतो. ज्ञानोबाराय निव्वळ सुख पाहिजे,
दुःख अजिबात नको. ज्ञानोबांच्या लक्षात आलं यांना वेदांताच्या भाषेत मोक्ष पाहिजे. आता वेदांती मोक्ष कशाला म्हणतात? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूप सुखाची प्राप्ती, म्हणजे दुःख समूळ निघून जाणं, निव्वळ सुख येणं, याला वेदांत करते मोक्ष म्हणतात आणि त्याला सामान्य भाषेत मुक्ती म्हणतात. ज्ञानोबारे म्हटले, बाबा रे, असे सुख नावाच्या तर 4 मुक्त्या आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. तुला ते सुख पाहिजे असेल तर त्या 4 मुक्त्या प्राप्त कराव्या लागतील. मग ज्ञानोबा याच्यासाठी काय करायला पाहिजे? तुला योगाच्या साधना कराव्या लागतील. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, मग सविकल्प निर्विकल्प समाधीपर्यंत जावं लागेल. ज्ञानोबा हे आम्हाला काही माहित नाही, सगळं मंडपाच्या वरून गेलं, आमच्या डोक्याच्या वरून गेलं. ज्ञानोबा सांगा मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, शम, दम, उपरम, तितिक्षा यासारख्या अंतरंग बहिरंग साधना कराव्या लागतील. मग श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मनिष्ठ सद्गुरू मिळतील. मग ते तुला तत्वमसी महावाक्याचा बोध करतील. मग तुला तत्वमसी महावाक्याचा बोध झाला की तत्वमसी हे तत्वम पदार्थाचं शोधन तुला करावं लागेल आणि नंतर कुठं तुला सायुज्य नावाचा मोक्ष मुक्ती प्राप्त होईल. ज्ञानोबा हे कशासोबत खातात हेही आमच्या डोक्यावरून गेलं, पण आम्हाला मुक्त्या मिळाला पाहिजे आणि त्या मुक्तीचं सोपं साधन सांगा. ज्ञानोबा तेच सोपं साधन अभंगाच्या पहिल्या चरणात.